केळी, पपाई आणि तुतीवर. तो त्यांचे 4-5 आस्पेक्ट आहे. एक तो ते पैसे लावायचे असलं ते एवढा पैसे शेतकरी लावू शकत की नाही. ते आज AU बँकचे पण मॅनेजर आलेले आहे. तो AU बँकनी आम्हाला 200 कोटीचा कमिट केलं होतं की 200 कोटी आम्ही लोन देऊ शकतो, 1,20,000 पर शेतकरी, आणि 15 महिन्यानंतर त्याला रिटर्न करायचे. ते परत त्यांचे हार्वेस्ट पण येऊन जाणार, विकून पण जाणार. आणि तसंच पपयाच्या आणि तुतीच्या 2,20,000 रुपया ते देणार. तो आम्ही बोललं की हा वर्षी 200 कोटी नको देऊ, 100 कोटी आम्हाला द्या. तो तसा आम्ही असा विचार केला की एक शेतकरीला देने के बदले अगर आम्ही गाव टू गाव केलं तर आणखीन बरं होईल. कारण काय असतं की केळीच्या रोपा तो आम्ही देतो 25 रुपयाच्या, ते आहे ते 11 रुपयामध्ये देतो. ट्रेनिंग इथे फ्रीमध्ये देतो. पण जेव्हा व्यापारी येतात ना, तो ते असं गावामध्ये जाणार जिथे जास्त शेतकरी असेल. तो 2, 4, 5 शेतकरी कुठे गावामध्ये असेल तर त्याच्या सेलला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आम्ही बोललो गाव ते गाव तुम्ही डिसाईड करा, एक मोठी संख्या आली त्याला मग मदत करू. तो पठाण मांडवानी 68 शेतकरींचा एक लिस्ट दिला की आम्ही 68 शेतकरीला केळी लावायची आहे. ते 3 दिवस पूर्वी आम्ही पहिला पेमेंट केलेला आहे 15 शेतकरी. पोर्ट पिंपरीनी 100 सांगितले की, आणि बाकीचे गाव आपण 40, 50, 80 असं. तो आता हा परडी बदलणार आहे आणि ते शेतकरी टू शेतकरी नाही बदलणार, गाव टू गाव बदलणार. पण त्याला पैसे भेटले. लास्ट इयर अतिवृष्टी झाली होती, त्याचे खूप नुकसान पण झालं, पण एक फायदा पण झाला की जमीनमध्ये पाणी आहे. पण जमीनमधून पाणी कसं काढायचं, तर गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे सोलर पंप लावायची. इथे बिजलीचा जो प्रॉब्लेम आहेच आहे. तो शक्ती पंपचे पाठीदार सरला आम्ही बोलवले आहे. 1,000 शेतकरी जे आम्ही घेणार आहे इथे त्या सगळ्याला, आणि हे जे स्कीम आहे त्याच्यामध्ये 90% अनुदान आहे आणि शेतकरीला फक्त 10% द्यायचे आहे. तो आता आमचं डिस्कशन चालू आहे की कसं ते सगळ्यांना पंप पण आपण देऊ, 10% घेऊ. SC ST असतात तो 5%च द्यायचे आहे, बाकी 10% द्यायचे. तो AU बँक पण आलं, ते आलं. उद्या एक मोठा एक्सपोर्टर इथे येणार आहे. ते बोललं की मी दुबईमध्ये जेव्हा होतो ना तेव्हा इक्वेडॉरचे सगळे केळे घ्यायचा बिझनेस मी करत होता. तो उद्या त्यांच्याबरोबरही डिस्कशन आहे आणि दुसरे 4-5 एक्सपोर्टर पण येणार आहे. आणि लास्ट 5 दिवसात आमची टीमच्या इथे ट्रेनिंग चालू आहे. आणि आता शेतकरीच्या ट्रेनिंग होईल की लोकलमध्ये केळी विकलं ते एक रेट असतात आणि एक्सपोर्ट क्वालिटीच्या विकतो तो वेगळा रेट असतात. तर आपल्या शेतकरीला कसं ट्रेन करायचं की एक्सपोर्ट क्वालिटीच्या केळी करा. तर हा वर्षाचा हा पण एक कार्यक्रम आहे. शेतकरीला प्रॅक्टिसेस करायला हवे, मेहनत करायला हवे, पण एक्सपोर्ट क्वालिटीच्या केला आणि आपण एक्सपोर्टर पण आणलं ना तरी मला वाटतं की हा एक मोठा मार्केटिंगचा होणार. आणि जसं आज अशोक सर बोलले आहे तसा 7मध्ये काही % प्रोसेसिंगसाठी आम्ही प्लॅनिंग करत आहे. आम्ही एक प्रपोजल दिलेली आहे कलेक्टरला. आणि आज मला आत्ता इथे बसत बघितलं की कलेक्टर बरोबर एक आम्ही MOU केलेलं आहे. आता त्यांची कॉपी पण आली सही करायला. आणि GVT आणि कलेक्टर बरोबर एक MOU करणार आहे की कसं काय मुद्द्यामध्ये गव्हर्नमेंट आम्हाला सपोर्ट करणार आहे. आमची एक मागणी होती की एक सिंगल विंडो आम्हाला द्या, आम्ही 100 ठिकाणी फिरणार नाही, तुम्ही आम्हाला एक माणूस द्या की ते पूर्ण आतमध्ये गव्हर्नमेंटच्या करून आम्हाला जबाब देणार. तो कलेक्टरनी सांगितलं ते सिंगल विंडो मी तुम्हाला देतो आणि ती सिंगल विंडो मीच आहे. काही असलं तर मला डायरेक्टली सांगा, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये काही आन्सर असेल तर मी आणून तुम्हाला देतो, असं बोलणं झालेलं आहे. आणि मला असं वाटतात की हा वर्ष हिस्टॉरिकल असेल 2026. काय जसं नांदेड आहे की जळगाव आहे की रावेर आहे, ते केळीच्या जे हब आहे ना, तसं कदाचित हे केळीचं हब होऊ शकतो.
केळी, तुती, पपया. हां, हे तिन्ही पण केळीच्या मिळाल्या. आणि पिढी दर पिढी जे गरिबी आहे, हे कापूस आणि सोया सॉरी पण जे MSPनी हिसाबनी काय पैसे भेटत नाही ते रियालिटी आहे. रियालिटी आहे का नाही? रियालिटी आहे. तो ते पिढी दर पिढीची गरिबीला एकदा स्टॉप करायचं असेल ना, त्याचा जवाब हेच आहे, केळी, पपया आणि तुती. 1-1.5 वर्षात पूर्ण गेम चेंज होऊ शकतो. आणि किती वर्ष असं जगणार? तर आपले लेकरचे लेकर असंच चालणार काय? कुठे तो थांबायला हवा. आणि मी निश्चयच केलेला आहे, काही झालं, कोणाला आणायचं असेल तो इथे आणूया, पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आज एक खूप मोठा माणूस आलेला आहे आणि जानेवारीमध्ये नीती आयोगचे रमेशचंद पण येणार आहे आणि गरज पडली तर नरेंद्र मोदीला घेऊन येणार. त्याच्यामध्ये काय मला डाऊट नाही की आणू शकतो ते आपण करूया. पण हा एरिया संपूर्णपणे गरिबीमधून बाहेर काढायचा आहे. आणि जेव्हा निश्चय केला तेव्हा काय पर्याय नाही, करायचंच आहे. अच्छा, हां, तुम्ही सगळे आलेले आहेत.